आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय येळ आली आदित्य सरांवर। उपाशी झोपायची सवय नाही यांना। काय करू ना, मला काय बी सुचना झालंय। ही तर यांच्यासाठी काही खाण्याची व्यवस्था करू का? घरी असते तर काहीतरी बनवून खाऊ घातलं असतं। परत जर का माझ्या बायकोला हात लावलास ना, हात तोडून टाके। मला हौस नाही हे करायची। पहिल्या दिवे बोलली म्हणून हे सगळं करतोय। आई राज उद लय अडचण येतील तुम्हाला, पण तुम्ही एकमेकांची साथ कधी सोडू नका। तुमचा एकमेकावर असलेला विश्वास कधी कमी पडून देऊ नका। आदित्य, अरे बापरे, बिचारा काही न खाता पिता असंच झोपून गेला। आदित्य, असं उपाशी झोपलास तू? मला माहिती होतं तुला खूप भूक लागली असेल, म्हणून हे बघ तुझ्यासाठी घरचं जेवण आणलंय। तुला आवडतं ना? यात चपाती, भाजी, वरण, भात सगळं। हे घे, थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल। छान घरचं जेवण आहे, मी तर म्हणते पोटभरच खाऊन घे आता। आदित्य, मला माहितीये तुला माझा खूप राग येतो, पण हे बघ माझ्यावरचा राग असा जेवणावर नको काढूस। प्लीज खाऊन घे, तुला बरं वाटेल। हे घे। आदित्य, मला ना तुझी अवस्था बघवत नाहीये रे। मला माहितीये आता तुझ्याच लाडक्या आईने तुला त्या घराच्या बाहेर हकलून दिलं, आणि मला सुद्धा तू तुझी शत्रूच समजतोस, पण मी काय म्हणते, या असल्या सिच्युएशन पुरतं तू मला तुझी मैत्रीण समज ना। मी तुझी पूर्ण काळजी घेईन, तुझ्या राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्थित सोय करून देईन। हिच्यामुळे जे असं उपाशी राहावं लागतंय तसं उपाशी अजिबात नाही मरून देणार। तू बघ ना, मला असं वाटलं की तुला भूक लागली असेल खूप, म्हणून खास तुझ्यासाठी हे घरचं जेवणही घेऊन आले मी इथे, पण तू अजिबातच खात नाहीयेस। आदित्य, हे बघ मला माहितीये तू भुकेने व्याकुळ झाला असशील, त्यामुळे सांगते थोडं खाऊन घे। हा प्लीज। तुला भूक लागली नाहीये का? पण तुझं तोंड बघून तर वाटतंय की तुला खूप भूक लागली आहे, मग असं का करतोय? प्लीज खाऊन घे रे, प्लीज। काय काउंटर तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे आदित्याची ही अवस्था झाली आहे। हे असं तुझ्या धनीला असं उपाशी झोपवणार आहेस का? हा, यासाठी लग्न केलंस त्याच्यासोबत तू जर त्याच्या आयुष्यातून वेळीच निघून गेली असतीस ना, तर आज हे असं रस्त्यावर भिकाऱ्यांसारखं झोपायची वेळ आली नसती तुमच्यावर। आज ऐक, तू याला सोडून दे, म्हणजे त्याची आई त्याला परत स्वीकारेल आणि माफही करेल, कळलं? आदित्य, बघ मला तुझ्यावर खरंच काही राग नाहीये, पण ही भिकारडी मोलकरीण तुझ्या आयुष्यात आली आणि सगळं 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 उद्ध्वस्त झालं। हिने जर त्या किर्लोस्कर एम्पायरची मालकीण होण्याची स्वप्न बघितली नसती ना, तर आज तुम्हाला दोघांना असं रस्त्यावर यायची वेळच आली नसती। अरे किर्लोस्कर कंपनीचा सीईओ, एवढा मोठा माणूस, आज त्याच्यावर ही वेळ आली आहे की त्याला मंदिराच्या पायऱ्यांवर भिकाऱ्यांसारखं राहावं लागतंय।
पण आदित्य अजूनही वेळ नाही गेलेली. हे बघ, तू लवकरात लवकर हिला सोडून दे आणि आपल्या घरी परत ये. आणि प्लीज आता एक घास खाऊन घे, प्लीज प्लीज. दादा नाही गेलो तर मला करमत नाही या घरात. कंटाळा आला सगळ्याचं. असं वाटतं ना सगळं सोडून निघून जावं. आदित्य दादा आणि पारू शिवाय सगळं घर सुनं सुनं वाटतंय. मला पटतंय तुमचं बोलणं. त्या घरचा मोठा मुलगा जर इथे नसेल तर आपण इथे राहून काय करायचं? चला आपण पण निघून जाऊया. प्रीतम, प्रीतम काय करतोयस तू? हे तू परिस्थितीपासनं पळ काढू शकत नाहीस. हे बघ, तुझा दादा आता नाहीये इथे, त्यामुळे किर्लोस्कर साम्राज्य हे सगळं तुलाच तर सांभाळायचंय. तुलाच त्याची जागा घ्यावी लागणार आहे. तू काय बोलतेस हे आई? तुला सिरियसली वाटतं की मी त्याची जागा घेऊ शकतो? मीच काय, या घरातलं कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही. आपली पात्रताच नाहीये तेवढी. आणि आई, पारू तर आपल्या कंपनीची शान आहे. ती प्रीतम, त्या मुलीचं नाव या घरात घ्यायचं नाही हे मी तुला आधी सुद्धा सांगितलंय. या विषयावर मला इथून पुढे चर्चा नकोय. आणि ती मुलगी आपल्या आयुष्यात कधी आलीच नव्हती असं समजूया आपण. ठीक आहे. नाही, आमचं ठीक आहे. पण तू राहू शकशील का तुझ्या लाडक्या पारूशिवाय? आणि दादा तर तुझ्या पोटचा मुलगा आहे ना, त्याच्याशिवाय राहू शकशील? प्रीतम बास, त्या दोघांचंही नाव या घरात घ्यायचं नाही आणि त्यांच्याबद्दल चर्चा होणार नाही हे माझं ठरलंय. मी तुला समजावते, पण जर तुला समजूनच घ्यायचं नसेल ना तर किर्लोस्कर साम्राज्य सांभाळायला मी स्वतः खंबीर आहे.